हाय सर. हाय जेनी. हाय. सर कसं वाटतंय आता? मच बेटर नाव. सर नारळ पाणी. अरे याची काय गरज होती? आणि जेनी मेन ज्याच्यासाठी आली होती ती ही फाईल आनंदला देऊन टाक. वाव, सापडली. काल सापडत नव्हती ना? हो, नव्हती सापडत. कुठे सापडली सर? घरी? हा, नाही घरी कशी असेल? मग कुठे सापडली सर? हे कार मध्ये. कार मध्ये सापडली? कुणाच्या, तुमच्या? माझ्याच गाडीत कशी राहील ती? हे ग काय नाव त्यांचं? राणेंच्या गाडीत राहिली. कोण मिस्टर राणे? राणे, मिस्टर राणे. अगं ज्यांच्या कार मध्ये फाईल राहिली ना ते मिस्टर राणे. ओ, म्हणजे ज्यांनी मला ऍक्सिडेंटच्या वेळेला इथे आणून सोडलं, ऍडमिट केलं, त्यांच्या कार मध्ये फाईल राहिली होती, त्यांनी आणून दिली. ओ, हाव नाईस. युजुअली असं होत नाही ना सर. नाही म्हणजे such a nice gesture. It's just a file. So सर तुम्ही मला त्यांचा नंबर द्या ना. ALF तर्फे आय वुड लाईक टू थँक हिम सर. नंबर नाहीये त्यांचा. नंबर नाहीये? नाहीये म्हणजे घेतला नाही ग मी. त्या या एवढ्या गडबडीमध्ये सावंतांचा नंबर घ्यायचा राहील. सावंत? ते राणे म्हणालात ना? सावंत कोण? राणेच. मी सावंत म्हणालो का? काय अगं, सावंत नाही ते. सावंत म्हणजे हे इथलं स्टाफ आहे. राणे म्हणजे कोण? गाडीवाले. गाडीवाले, बरोबर. गाडीवाले राणे. हा, आणि स्टाफ कोण? सावंत. करेक्ट. ते जरा आडनावांचं कन्फ्युजन थोडस. तर राणेंचा नंबर घ्यायचा राहिला त्या गडबडीत. ते सोड ना, तू फाईल घेऊन जा. तो आनंद वाट बघत असेल ना, मीटिंग साठी लागेल ती. हा, घेऊन जा. येस सर, ठीक आहे. सर मॅमला सांगा मी येऊन गेले. कोण मॅम? राधिका मॅम. हा, अरे सांगणार, नक्की सांगतो. हा, ठीक आहे. येस येस जेनी, बाय. अरे गौरव, बाबा कधी आला? अरे आत्ता चला. बरं आहेस ना? हो ठीक आहे. हा, पण वाटत नाही अरे चेहऱ्यावरून. नाही, थोडं दुखतंय ना म्हणून, पण आधीपेक्षा बरं आहे आता. कुठे धडपडलास तू? हॅलो मिस्टर सुभेदार, हाऊ डू यू फील नाउ? ठीक आता. Oh, good. आणि हे काय? हे प्लॅस्टर असं घाण कसं काय झालं? आणि ही माती कशी काय लागली? काय कुठे कबड्डी वगैरे खेळायला गेले होते की काय? नाही तसं काही नाही. ते वॉशरूम घाणेरडं आहे ना. मी तिथे नुसतंच गेलो प्लास्टर घालून, तर ते त्याच्यामुळे खराब झालं. वॉशरूम खराब आहे ना. काय सांगता? बाथरूम स्वच्छ नव्हता? हे मला मुळीच आवडत नाही. नर्स, आत्ताच्या आत्ता त्या क्लिनिंग करणाऱ्या मुलाला सांगा साफ करायला. ओके सर. थँक्यू डॉक्टर. आणि मिस्टर सुभेदार, वन गुड न्यूज फॉर यू. आज दुपारपर्यंत मी तुम्हाला डिस्चार्ज देणार. वा. पण एका अटीवर, जोपर्यंत प्लास्टर निघत नाही तोवर तुम्हाला कंप्लीट आराम करावा लागेल.
हो. आणि हो मिसेस सुभेदार, आ? नाही तुम्हाला यांच्यावर बारीक लक्ष द्यावं लागेल. तुम्ही काळजी करू नका डॉक्टर. यांना बरं वाटेपर्यंत जमिनीवरती पाय सुद्धा ठेवू द्यायची नाही मी. गुड गुड गुड. नर्स, आत्ताच त्या डिस्चार्ज कार्ड बनवून द्या यांचं. ओके मिस्टर सुभेदार. अच्छा आई. बाय एव्हरीबडी. चला नर्स. काय प्रकार काय? बारी हसमुख आहे तो डॉक्टर. का ना त्यांच्या हसमुख स्वभावामुळेच तर आपला गुरु लवकर बरा झाला. आहो मला वाटते की गुरु घरी आल्यानंतर आपण पूजा सांगूया. अरे वाटेल ते कर तू. खरं सांगू का, मला याचं समाधान आहे, त्याला बरं वाटायला लागलं. हो ना. हो, त्यापेक्षा ग्रहांची शांती करा. एक बायको नावाचा ग्रह आणि दुसरा गर्लफ्रेंड नावाचा. आणि ते महाजनी धूमकेतू सारखे मध्ये मध्ये असतातच लक्ष ठेवून. त्यात आता बाबा इथे आले. सगळंच कठीण आहे. काय रे? हा, काय बोललास का? नाही मी म्हणलं इथे हॉस्पिटलमध्ये बसून बसून कंटाळा आला ना. कधी एकदा घरी जातोय असं झालंय. सगळंच कठीण आहे इथे. अहो आता डॉक्टरांनी सांगितलं ना, जाऊ की दुपारपर्यंत. अगं सुनबाई, गप्पाच मारशील का आता? अगं त्याला भूक लागली असेल, खाऊ घाल. उपमा गार होईल ना. हो बाबा. आईनं केलाय आवडीनं. मुलगा धडपडला म्हणे, त्याला खाऊ घालून जरा तंदुरुस्त करायला हवा ना. हो बाबा, आईची माया ती तुम्हाला नाही कळणार. छान. घ्या सासूबाईचं वकीलपत्र घ्या तुम्ही. बाबा तसं काही नाही. हा आणि यार घरी बसून बोर झालंय मला. तिला फोन पण करू शकत नाही. कधी जॉईन करणार आहे ऑफिस? यार हा येत नाही तोवर मला ऑफिसला जायचं पण नाही. ओल्ड फर्निचर का कॉल करतात मला? हॅलो, अनाया बाळा, तब्येत कशी आहे तुझी? तर आता खोकला आहे आणि थोडा फीवर पण आहे सर. अरे बापरे, फीवर आहे. मग डॉक्टरकडे गेली होतीस का तू?